गाईस कांड झालंय माझ्याकडून बसल्या बसल्या यांचं नुकसान झालंय नाही का. चहाचा ग्लास फुटलाय बघू शकताय. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे ना ब्लॉग चालू करायचं विसरलो जरा कामात आणि आज कॉलेजला पण सुट्टी होती त्यामुळे उशीर उठलो. तर आता आहे ना गाडी धुतोय मी आणि जय कुठे आहे जय? अरे 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 दिसत नाही सरजी. अरे त्याला कॅमेरा दिसतोय का विचार पहिलं. कॅमेरा दिसतोय का? अरे मला डायरेक्ट दिसलोय. अजून मी दिसत नाही तुम्हाला. दोन हत्यार कसे आहेत पण शी घाण पप्पांनी आज धुण्यासाठीच घरी ठेवलेलं वाटते. जाणीव रे. याचा आवाज म्यूट करा. याचा आवाज म्यूट कर. म्यूट गाण्यापेक्षा तू आपल्या जिगरी रे. न्यूज म्हणते मी. पेप दिली असती तरी पेपरी घेऊन गेलो असतो. बरोबर नाही बसल्या सोन्यान गाणे आमची मजा घ्यायची आता. आज दिवस आमची पतंग उडवायला लागलाय आज आहे तिथं. दिसत असं तुम्हाला. एवढं अरे मग 10x झूम आहे व्हिडिओ क्वालिटीला 4K पण पतंग दिसत असून गायच तुम्हाला. हा मी हे करतो. हा हे काय तर बडबड आहे. सिध्या बऱ्या पडाय पाल घाल ना. हे काय म्हणतोय. मी म्हणलं माझा खाली पडला पाहिजे. हे काय म्हणतोय आज म्हणतोय त्याला देवाने एअरबॅग दिलात म्हणतोय. इथनं मी करू ना ब्लॉग मधून मी करू ना आपण. नीट गाईड तुम्हाला नीट फॉलो करू क्वालिटी सगळ्यांनी ज्यांना भागायचं त्यांनी घेऊ शकतो. कुठली बी टीम मिळू शकते. हे काय डुकरा चाल ना गाडी. चेतक नवीन दिसते गाडी. नवीन कोणी आणली शोरूम पीस इथं. शोरूम पीस. हा ओके शोरूम पीस. गाईज बिचारा सिद्धेशचं असं कौतुक करायला लागतं. नाही तर 24 तास स्टेपच कौतुक चालू असतं. मग त्याला वाईट वाटतं. तर मी चालले ब्लॉग मध्ये काय बोल नका. मी चाललोय वर ब्लॉग घेऊन. चले अभि चल ना. चल ना. ए गणेश चल ना. वर जाऊन अटका सटका. मी आलो. जर गणू ना आला तर गणू अजून बुटका. आता 1.5 फूट आहे नंतर आता गाण्या घरी माळाला. नाही मग मांडीन परत अंगावर लहानपणी गत. ते यातलं गाणं पाठवते शोरूम पीस कधी घेतला पण ह्यो समय हा? तुमचं कुठले भेट ऑनलाईन श्राप. थांबाय जॅकी श्राप. गाईज आधीच रील बनवणं ते नाही का रील भरून धरतायत मारतायत मग म्हणतात सॉरी म्हण कबूल कर. तर आताच कबूल करतो मी. सॉरी गाईज मी तसं काय म्हणलं. मी चुकून आणि मस्करीत म्हणलं आणि मला पैसे दिले त्याच्या आधी 500 रुपये तसं म्हणायला. सॉरी गाईज मला मारू नका रील बनवू नका माझ्यावरती. काही आज तरी बोललाय. काल 500 दिले तर साडी घालून फिरत होता मुलाखाली. आज तरी बोललाय. तुम्हाला हडप सरच्या ब्रिज खाली दिसला. ब्रिज खाली कायम दिसतो. उद्या कधी इथे कधी जावा तुम्ही. जेव्हा पैशाची कमी असतो तर तुम्हाला वापरतोय गाडी पुसायला. पण रे बॅकग्राऊंड पहिले काळ आहे तो पण याचे त्या तू गोर येतो रे. जरा क्रीम नाही लावली फॅरन लावली. बघू बर नाही लायकीच्या बाहेर गोरा झाला आता. तर मित्रांनो आलोय आता संध्याकाळचे वाजले 6 आणि चहा प्यायला आपल्या रोजच्या कामाला. सोमे गणे आणि मी आम्ही तिघे एका गाडीवर आलोय. आता बाळे आथे आणि रोहित भाऊ येत आहे. रोहित भाऊला सुट्टी होती आज त्यामुळं चहा बी घेतो जरा. कोणी बघ नाही तर क्रिकेटचं आपलं बुकिंगला फोन बी न्यायचं. सुमे गेल्या ऑर्डर द्यायला. गाईस कांड झालंय माझ्याकडून बसल्या बसल्या यांचं नुकसान झालंय नाही का. चहाचा ग्लास फुटलाय बघू शकताय.
ते म्हणजे विषय असं झाला की मी आहे ना आपल्या एका मित्राला फोन करत होतो. ते फोनवर बोलता बोलता टेबल हल्ला आणि जर्किंगवर पण पडलाय. तुम्हाला दाखवतो. हे बघा जर्किंगवरती पण पडलाय गाईच्या आणि खाली पण सांडलाय, ग्लास फुटलाय. तरी पण ते दादा म्हणते की जाऊ दे, काही विषय नाही, नाही का. असतात चांगलं माणसं पण असतात आपल्याला, तरी पण काही विषय नाही. त्यांचं जर ग्लासचं बिल असं आपण देऊन देणारच आहे, असं विषय नाही. रोहित भाऊ डायरेक्ट उठून गेलाय माझ्यापासनं. त्याच्या बुटामध्ये चहा गेलाय. जाऊ दे. परत एक चहा घेतला, अजून दुसरा. पहिला एकच गोट घेतला होता आणि हा कांडून बसला. पोत घातलंय काही. पोत घातलंय पोत. बसतोय की त्याला बी, बसतोय तुला बी, नको फोल्ड करू. फोल्ड नको करू, लय भांगार दिसते. फोल्ड नको करू, बरोबर दिसते. तर मित्रांनो आता विषय कसा झाला माहिती आहे का. साई सोडून जायचं आपल्या त्यांचे उपकार विसरायचे नाही. आपल्याकडून त्यांचा ग्लास फुटला नाही का. मग आम्हाला वाटलं की ते म्हणजे पैसे विषय घेतील. मग आम्ही पेमेंट करायला गेलो. त्यांना म्हणलं काका ग्लास पण फुटला एक. ते म्हणले राहू दे, ग्लासचे पैसे नाही. म्हणजे आपण कसं त्यांचं रेग्युलर कस्टमर आहे ना. आणि ते काकू ते आहेत ना, असतात नाही तर ज्यांचं ते पण चांगले आहेत नाही का, असं स्वभावानी मानाने. त्यामुळे त्यांनी आपल्याकडून पैसे नाही घेतले ते ग्लासचे. जाऊ दे म्हणलं. उलटं म्हणले की नाही का, तुला जळालं नाही किंवा लागलं नाही ना. म्हणलं नाही काका, असं काही विषय नाही. तर मग नाही का, असतात चांगली माणसं आहेत कुठेतरी इथं आपल्या जगात. या सगळी BC नसतात. तर जाऊ दे गाईस, चाललो आता घरी. आपण आहे ना टुर्नामेंट भरवली, क्रिकेट टुर्नामेंट शनिवार रविवार 17-18 तारखेला. तर त्यासाठी टीम आले आता टर्फवरती. आता चाललो आहे आणि एवढ्या याच्यातनं गाडी कशी काढायची आता अवघड विषय झालाय. निघाल ना. पेमेंट दिले ना. हा दिलं. ग्लासचे 50 रुपये घेतले राव इथे ग्लासचे. काय बोलतो मग काय गप्पा रुपया बी नसेल घेतला, मी सांगतो. नाही घेतले. मला ते माणूस तसा नाही रे. मग डायरेक्ट बोलला असता पेमेंट द्यायला लागेल. होय का नाही. चांगले चला चला आता चाललोय टर्फवरती. मला लागली बुकिंग आली रे. लय मोठा खर्च झालाय सुमेध व्हायचा. दाखव रे काय घेतलंय. टाकणार रॅम स्कीम टाकणार याच्यावर. जरा कामात येत सगळी नाही का टर्फवर.